ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। कृष्णराज महाडिक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। कोल्हापूर उत्तरमधून कृष्णराज महाडिक इच्छुक आहेत। भेटीत कोल्हापूर उत्तरवर तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे। कोल्हापूर उत्तरच्या जागेवर शिवसेनेनं देखील दावा केलेला आहे। राजेश क्षीरसागर शिंदेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी इच्छुक आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, धनंजय महाडिक सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीकरता गेलेले होते। काही दिवसांपूर्वी, 2 दिवसांपूर्वी ही भेट झालेली होती। आज कृष्णराज महाडिक सागरवर पोहोचलेले आहेत। कोल्हापूर उत्तरचा तिढा सुटणार की गुंता वाढणार? निश्चितच लागली। आतापर्यंत सागर निवासस्थानी खासदार धनंजय महाडिक यांनी 3 वेळा भेटी दिलेल्या आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित जे केंद्रीय प्रभारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केलेली आहे। बावनकुळे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। मात्र अद्याप हा तिढा कायम दिसतोय, कारण शिवसेनेकडून जर पाहिलं तर राजेश क्षीरसागर या ठिकाणी इच्छुक आहेत आणि शिवसेना या जागेसाठी आग्रही आहे। इतकंच नाही तर कृष्णराज महाडिक जे सुपुत्र आहेत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या कोट्यातूनही लढण्याची तयारी दर्शवलेली आहे। याआधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कृष्णराज महाडिक आणि धनंजय महाडिक अशा दोघीही बाप बेट्यांनी भेट घेतलेली होती। मात्र अद्याप शिवसेना किंवा भाजपकडून या जागेवर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे एकंदरीत कोल्हापूरची जागा कुठेतरी आता महाडिक कुटुंबाने प्रतिष्ठेची केल्याचं मानलं जातंय। लागवी चेतन, आता या सगळ्या संदर्भात एकीकडे शिवसेना सुद्धा काही जागांवर आग्रही असल्याचं कळतंय। आपण सकाळीच या सगळ्या संदर्भात जेव्हा चर्चा केलेली होती तेव्हा वरळी, शिवडी आणि अंधेरी पूर्व या जागेवर भाजप जी आहे ती काहीशी बॅकफुटला येण्याची चर्चा आता जोर धरतीये। जर या 3 जागांवर भाजप ही बॅकफुटला येणार असेल तर कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेनं बॅकफुटला यावं का, असं भाजपच्या मनात आहे का? नेमकं कुठं हे सगळं अडलेलं आहे? नेमका गुंता का सुटत नाहीये? निश्चितच लागवी, कारण आपण जर कोल्हापूरची जागा बोलत असू त्याचप्रमाणे वरळी शिवडीच्या ज्या 2 महत्वाच्या जागा आहे, इतकंच नाही तर धाराशिवच्या जागेसुद्धा साठी आता भाजपचे जे इच्छुक आहेत ते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांचं म्हणणं की धाराशिवची जागा सुद्धा शिवसेनेच्या वाटेला आहे, ती मिळावी। दुसरीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे शायना एनसी ज्या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, नेत्या होत्या, त्या सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आता पोहोचलेल्या आहेत आणि तिथूनही एकंदरीत वरळीतून ही जागा भाजपने लढावी की आपण शिवसेनेत प्रवेश करावा अशी ही चर्चा रंगत आहे। त्यामुळे प्रत्येक जागेवरती आता अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, म्हणून उमेदवारांची जी एकंदरीत लगबग आहे ती सागरवरती आणि वर्षावरती पाहायला मिळते। चेतन, आता तुम्ही दिलेली महत्वाची बातमी आपण प्रेक्षकांना सांगूया आणि तुमच्याकडून यावर कमेंट घेऊया। सागरवर भेटीगाठींचा सिलसिला आता सुरू झालेला आहे। पहा, सागरवर आता कृष्णराज महाडिक सुद्धा पोहोचलेले आहेत। शायना एनसी सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि फडणवीसांची आता भेट घेतली जाते। चेतन, वरळीमधून मिलिंद देवरा यांनी ट्विट करत आपण रिंगणात उतरणार असे संकेत दिलेले असताना गेले काही दिवस वरळी मतदारसंघातून ज्या नावाची चर्चा सुरू होती त्या शायना एनसी, ज्या वरळी मतदारसंघात काही दिवस आपल्याला सक्रिय सुद्धा दिसलेल्या, अनेकांची भेटीगाठी घेताना दिसलेल्या, त्या शायना एनसी आता सागरवर पोहोचताना दिसतायत। निश्चितच लागवी, कारण शायना एनसी असतील किंवा त्याच्या पाठोपाठ आता अर्चना चाकूरकर पाटील ज्या स्वतः नांदेडमधून इच्छुक होत्या मात्र भाजपमधून त्यांना कुठेतरी अंतर्गत विरोध होतोय। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या त्या स्नुषा आहेत। शायना एनसी असतील, दुसरीकडे ज्येष्ठ नेते आहेत भाजपच्या, म्हणजे एकामागोमाग एक पहिल्या 3 दिवसामध्ये पहिल्या यादीनंतर आपण पाहिलेलं होतं सागरवरती नेत्यांची रीग लागलेली होती। काल देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्यासाठी नागपुरात गेले, संध्याकाळी पुन्हा मुंबईत आले, बैठक झाली आणि आज पुन्हा मोठ्या संख्येने नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। कळंबच्या जागेसाठी सुद्धा आता भाजपचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की ही जागा शिवसेनेच्या वाटेतून आपल्याला मिळावी। दुसरीकडे अर्चना पाटील चाकूरकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, शायना एनसी आहेत, अगदी कृष्णराज महाडिक पर्यंत, म्हणजे आजही एकंदरीत कुठल्याही क्षणी भाजपची दुसरी यादी येऊ शकते आणि या यादीमध्ये आपल्या नावाचा समावेश असावा म्हणून नेत्यांकडून लॉबिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित, आता हे लॉबिंग कितपत यशस्वी होत आहे आणि सागरवरून नेमके काय आदेश येत आहेत की केवळ मंथनच होत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।